काल परवाच्या दिवशीच मी एक सोशल मीडियावर छोटीशी क्लिप बघितली. धनुष जो साउथचा स्टार आहे, फिल्म स्टार. त्याने सांगितलं की ₹150 कमाएंगे तो आपको ₹200 की दिक्कत आएगी. आप करोड कमाएंगे तो आपको 2 करोड की दिक्कत आएगी. ॲक्चुअली ह्याचं कारण काय आहे ना, तर आपण प्लॅनिंग नाही करत, असं मला वाटतं. आपण ज्या कुठल्या रीतीने पैसे कमावतो, आपल्याला जर माहीत आहे की आपलं मंथली इन्कम इतकं आहे, ठीक आहे. तर तुम्हाला तुमच्या एक्सपेन्सेसचा आणि तुमच्या सेव्हिंग्जचा हिस्सा बरोबर काढायला पाहिजे. पर्सेंटेज तुम्ही ठरवू शकता. बऱ्याचशा लोकांच्या बरोबर मी एक्सपिरियन्स करतो, की मंथ एंडला जर त्याची एस-आय-पी जाणार असेल ना, तर त्याचे पैसे मंथ एंडच्या आधीच संपलेले असतात आणि एस-आय-पी बाउन्स केलं. म्हणजे काय, तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटला प्रायोरिटीज नाही देत, जे की तुम्हाला नंतर कामाला येणार आहेत. ज्याच्यामुळे तुमचं फ्युचरचे सर्व खर्च मॅनेज होणार आहेत. त्या इन्व्हेस्टमेंटला आपण प्रायोरिटी नाही देत. तुमच्या इन्व्हेस्टमेंट्ससाठी तुम्हाला 50-30-20 असा रूल ॲक्चुअली आखून घ्यायला पाहिजे, की 50% मध्ये तुमचे सर्व खर्च, ई-एम-आय हे होऊ शकतात. उरलेल्या 30% मध्ये तुमच्या हॉबीज किंवा तुमच्या पार्ट्या किंवा तुमची आउटिंग किंवा मूव्हीज हे होऊ शकतात. आणि उरलेल्या 20% ला तरी कमीत कमी सेव्हिंग्जसाठी अलोकेट करायला पाहिजे. बाकीचं काम आम्ही करतो ॲज अ ध्येय कॅपिटल. आम्ही वेल्थ बिल्डिंग कशी करायची ते तुम्हाला शिकवतो.